ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होताना पाहायला मिळाले। साहित्यिक ते अध्यक्ष इथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? आज या व्यासपीठावरती अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर काय भावना होती? मला मोठा आनंद वाटतोय की ज्या व्यासपीठावरून आचार्य अत्रे असतील किंवा आमचे वि. स. खांडेकर असतील, रणजित देसाई, पु. ल. देशपांडे असे एकापेक्षा एक महान साहित्यिक ज्यांनी हे व्यासपीठ सुशोभित केलं, त्याच्यावर माझे काही शब्द मांडण्याची संधी मला या निमित्तानं मिळते आणि ती एक मतानं एक दिलानं म्हणजे साहित्य संमेलन वादाचं असून सुद्धा निर्विवादपणे माझी निवड झाली केली गेली, त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार आहे। भाषणामध्ये तुम्ही सांगताना तुमच्या लेखकाची सुरुवात कशी झाली ही कथेच्या माध्यमातून तुम्ही सांगितली। कधी वाटलं होतं का की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत आपण पोहोचू? नक्की का वाटलं नाही, कारण माझे शब्द प्रबळ होते आणि माझे शब्द मराठी बरोबरच सुदैवानं सर्व भारतीय भाषांमध्ये गेलेले आहेत आणि शब्दाला दाद मिळेलच ना हो। शेवटी काय आहे, तुम्ही मनापासून कुठल्याही कलेवर प्रेम केलं तर तुम्हाला रसिक मिळणारच। एकीकडे साहित्य संमेलन म्हटलं की वाद पाहायला मिळतो। तुमची जशी नावाची घोषणा झाली तसं काही जणांनी तुमच्या नावावरती आक्षेप नोंदवलेला आहे, विशेषतः संभाजी या कादंबरीमध्ये तुम्ही जे लिखाण केलेलं आहे त्याच्या नाही त्यांचं असं म्हणणं तो परत विषय काढायचा नाही मला। हे बघा, संभाजी महाराज काय आहे 2006 साली मी मांडलेला आहे, लाखो प्रती त्याच्या खपलेल्या आहेत, विद्यार्थ्यांच्या ते कादंबरी पाठच्या पाठ आहे। आता मुद्दाम माझ्या बदनामीसाठी कोणी जावई शोध लावत असेल तर त्यांचे दात बघून घ्या तुम्ही, एवढंच। सर, आता राज्यामध्ये एक आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे। खरं तर साहित्यिकांची जबाबदरी असते की ज्यावेळेस दोन जातींमध्ये वाद निर्माण होतात किंवा जात धर्म पंथामध्ये नाही सर एक साहित्याबद्दल विचारा, साहित्याबद्दल विचार। पाहतोय की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेलो आहे, कारण माझे शब्द जे आहेत ते मला सांगत होते अशी प्रतिक्रिया विश्वास पाटलांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागेश मारतांसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।